शेअर मार्केट म्हणजे काय? शेअर मार्केटमध्ये किती पैसे गुंतवले पाहिजे, इन्व्हेस्टमेंट आणि ट्रेडिंगसाठी कोणतं डीमॅट अकाउंट उघडावं यासारख्या काही बेसिक गोष्टींची माहिती आपण मागच्या आठवड्यात घेतली। या गोष्टी जरी बेसिक असल्या तरी खूप महत्त्वाच्या होत्या। आता आपण एक स्टेप पुढे जाऊया। आता पुढच्या काही एपिसोड्समध्ये आपण शेअर्सची निवड कशी करायची, फंडामेंटल ॲनालिसिस कसं करायचं, प्रॉफिट अँड लॉस स्टेटमेंट कसं वाचायचं यासारख्या अतिशय महत्त्वाचे विषय कव्हर करणार आहोत। आपल्या सगळ्यांना शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट आणि ट्रेडिंग करून चांगले पैसे कमवायचे, पण आपल्याला चांगला इन्व्हेस्टर किंवा ट्रेडर व्हायचा असेल तर सगळ्यात आधी चांगला पोर्टफोलिओ मॅनेजर व्हावं लागेल। त्यासाठी आपल्याला पोर्टफोलिओ मॅनेजमेंट म्हणजे काय ते व्यवस्थित समजून घ्यावं लागणार आहे। पोर्टफोलिओ मॅनेजमेंट तसं बघितलं तर खूप सोपं आहे। पोर्टफोलिओ मॅनेजमेंट म्हणजे केवळ 4 प्रश्नांचे उत्तर आहेत। या 4 प्रश्नांपैकी पहिला महत्त्वाचा प्रश्न म्हणजे व्हॉट टू बाय, दुसरा प्रश्न म्हणजे व्हेन टू बाय, त्यानंतर तिसरा प्रश्न म्हणजे हाऊ मच टू बाय आणि चौथा प्रश्न म्हणजे व्हेन टू सेल। शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट किंवा ट्रेडिंग चालू करायच्या आधी आपल्याकडे या 4ही प्रश्नांचे उत्तरं पाहिजेत। आता यातला पहिला प्रश्न म्हणजे व्हॉट टू बाय। याचा अर्थ असा की कोणता शेअर खरेदी करायचा। कोणता शेअर खरेदी करायचा हे ठरवण्यासाठी आपल्याकडे 2 टेक्निक्स आहेत। इन्व्हेस्टमेंटसाठी जे टेक्निक वापरलं जातं ते म्हणजे फंडामेंटल ॲनालिसिस आणि ट्रेडिंगसाठी जे टेक्निक आपल्याला वापरायचं आहे ते म्हणजे टेक्निकल ॲनालिसिस। फंडामेंटल आणि टेक्निकल ॲनालिसिस आपण पुढच्या काही एपिसोड्समध्ये डिटेलमध्ये कव्हर करणार आहोत। दुसरा प्रश्न आहे व्हेन टू बाय। आपलं आयुष्य असो किंवा शेअर मार्केट, प्रत्येक ठिकाणी टायमिंगला खूप महत्त्व आहे। आपण एखादी बरोबर गोष्ट चुकीच्या वेळेला केली तर त्याचा काहीच फायदा होत नाही। शेअर मार्केटमध्ये आपल्याला चांगला शेअर तर खरेदी करायचा आहेच, पण आपलं खरेदीचं आणि विक्रीचं टायमिंग एकदम अचूक पाहिजे। टायमिंगचं महत्त्व समजून घेण्यासाठी मी एक उदाहरण देतो। एका गुंतवणूकदाराने रिलायन्सचा शेअर 2007 मध्ये 700 रुपयाला खरेदी केला। पुढे 2017 पर्यंत रिलायन्सचा शेअर 700 रुपयाच्या खाली ट्रेड करत होता। तर दुसऱ्या गुंतवणूकदाराने तोच रिलायन्सचा शेअर 700 रुपयालाच खरेदी केला, पण 2017 मध्ये। आता रिलायन्सचा शेअर ट्रेड करतोय 2350 रुपयाला। पहिल्या गुंतवणूकदाराचे पैसे 16 वर्षात 3.5 पट वाढले, म्हणजे त्याला केवळ 7.9% वार्षिक रिटर्न मिळाला। तर दुसऱ्या गुंतवणूकदाराचे पैसे केवळ 6 वर्षात 3.5 पट वाढले, म्हणजे त्याला तब्बल 22% वार्षिक रिटर्न मिळाला। तोच रिलायन्सचा शेअर, तोच बिझनेस, तेच ॲनालिसिस आणि दोन्ही गुंतवणूकदारांनी एकाच शेअरमध्ये गुंतवणूक केली, पण एकाचं टायमिंग चुकलं आणि त्याला केवळ 7.9% रिटर्न मिळाला। तर दुसऱ्या गुंतवणूकदाराचं टायमिंग बरोबर होतं, त्याला 22% रिटर्न मिळाला। म्हणूनच शेअर मार्केटमध्ये व्हेन टू बायला खूप महत्त्व आहे। यासाठी आपल्याकडे काही स्ट्रॅटेजीज आहेत, त्या आपण पुढच्या काही एपिसोडमध्ये कव्हर करूया। आता तिसरा प्रश्न म्हणजे हाऊ मच टू बाय। याला आपण पोझिशन सायझिंग देखील म्हणू शकतो। कोणत्या शेअरमध्ये पोर्टफोलिओची किती रक्कम गुंतवायची हे ठरवण्यासाठी आपल्याकडे सायंटिफिक फॉर्म्युला पाहिजे। आपण चांगला शेअर निवडला, आपलं टायमिंग देखील बरोबर आहे, पण पोझिशन सायझिंग चुकली तर सगळी मेहनत वाया जाईल। पोझिशन सायझिंगसाठी कोणतं टेक्निक वापरायचं या विषयावर आपण पुढच्या एका एपिसोडमध्ये डिटेलमध्ये चर्चा करूया। आता चौथा आणि अतिशय महत्त्वाचा प्रश्न व्हेन टू सेल। माझ्या मते हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे। बरेच गुंतवणूकदार चांगला शेअर योग्य वेळेला खरेदी करतात, मात्र चुकीच्या वेळेला शेअर्स विकतात। त्यामुळे त्यांना शेअर मार्केटमध्ये म्हणावं असं यश मिळत नाही। चुकीच्या वेळेला शेअर्स विकण्याचे 2 प्रकार आहेत। पहिला प्रकार म्हणजे खूप लवकर शेअर्सची विक्री करणं आणि दुसरा प्रकार म्हणजे उशिरा शेअर्सची विक्री करणं। आपण एक उदाहरण बघूया। एका गुंतवणूकदाराने बजाज फायनान्सचा शेअर 2013 मध्ये 100 रुपयाला खरेदी केला। नंतर केवळ 1 वर्षात बजाज फायनान्सचा शेअर 150 रुपयाच्या वर गेला। 1 वर्षात 50% प्रॉफिट मिळतोय म्हणल्यावर गुंतवणूकदाराने प्रॉफिट बुक केला आणि पैसे काढून घेतले। नंतर बजाज फायनान्सचा शेअर इतका वाढला की सध्या तो शेअर 7000 रुपयाच्या वर ट्रेड करतोय। म्हणजे ज्या शेअरमध्ये 50 पट पैसे कमवण्याची संधी होती, तिथे गुंतवणूकदाराला केवळ 50% रिटर्न मिळाला। अशा पद्धतीने चुकीच्या वेळेला शेअर्स विकून टाकले तर आपल्या हातातून खूप मोठी संधी जाऊ शकते। म्हणूनच व्हेन टू सेल हा विषय खूप महत्त्वाचा आहे। शेअर्स कधी विकायचे यासाठी आपल्याकडे खूप चांगली स्ट्रॅटेजी आहे। यावर आपण येणाऱ्या काही दिवसात नक्की चर्चा करूया। पोर्टफोलिओ मॅनेजमेंट म्हणजे काय आणि ते का महत्त्वाचं आहे याचं उत्तर तुम्हाला या एपिसोडमध्ये मिळालं असेल अशी अपेक्षा आहे। अशाच महत्त्वाच्या माहितीसाठी शेअर मार्केट बेसिक्सवर असणारी आपली ही सिरीज पाहत राहा।